पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत द्या. काँग्रेसचे प्रवक्ते व माजी आमदार धीरज देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. मागील 2 दिवसापासून लातूर ग्रामीणसह लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पहिल्या दिवशी 29 मंडळात तर दुसऱ्या दिवशी 37 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच पशुधनाचे व घराच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. मांजरा, रेणा, तावरजा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने जिल्ह्यात नद्या ओढ्यांचा पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 2 ते 3 दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे सर्व साठवण तलाव प्रकल्प भरले असून नदी नाले ओढे दुथडी वाहत आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातील अनेक गावातील घरामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने घरांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकाचे नुकसान झाले आहे. सध्या उडीद मूग काढणीच्या अवस्थेत तर सोयाबीनला शेंगा लागल्या आहेत. अशा अवस्थेत मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यात पावसामुळे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी निवेदनात नमूद केली आहे. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.